नाशिक शहरातील दिव्यांग बंधू भगिनींच्या संजय गांधी पेन्शन संबंधी रद्द झालेला NOC मुद्दा व किरकोळ त्रुटीच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालय नाशिक शहर यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा केला असता नायब तहसीलदार साहेब यांनी आज मीटिंगसाठी आपले जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र टेळे व सहकाऱ्यांना आमंत्रित केले होते। त्या अनुषंगाने सर्व पदाधिकारी दिव्यांग बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत मीटिंग सकारात्मक झाली व NOCचा मुद्दा गौण ठरवून त्याच्याशिवाय दिव्यांग बांधवांची नवीन प्रकरणे निकाली काढली जातील व त्यांना न्याय दिला जाईल असे नाशिक शहर तहसीलदार संजय गांधी विभाग यांनी सांगितले। तसेच जुनी दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली संजय गांधी निराधार प्रकरणे जसजशी कागदपत्रे लाभार्थ्यांकडून उपलब्ध करून दिली जातील त्याप्रमाणे ती प्रकरणे सुद्धा मंजूर केली जातील असे अभिवचन नाशिक शहर विभाग तहसीलदार साहेब यांनी दिले। या प्रसंगी सर्व पदाधिकारी व दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते। त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार। जय प्रहार। वृत्तसंकलन श्री यशवंत सापुते, जिल्हा सचिव प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिक। सर्व प्रहार सेवक कमिटी आज या ठिकाणी नायब तहसीलदार पाटील साहेब यांच्या उपस्थितीत एक छोटखानी मीटिंगचं आयोजन केलं होतं। या मीटिंगमध्ये नाशिक शहरातील संजय गांधी पेन्शन विषयासंदर्भात बऱ्याचशा बांधवांच्या समस्या होत्या। फॉर्म कसे भरायचे, काय करायचं, अशा बऱ्याचशा समस्यांवरती या ठिकाणी आज सर्व नाशिक शहरातली कमिटी यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार सरांनी आज योग्य मार्गदर्शन केले आणि नाशिक शहरातले जास्तीत जास्त बांधवांनी संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे नवीन फॉर्म भरावे। ज्या बांधवांची जुनी पेन्शन बंद होती त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला जाऊन नवीन कागदपत्र देऊन त्या ठिकाणी आपली पेन्शनचा काय प्रॉब्लेम आहे, DBTचा प्रॉब्लेम आहे, काय आहे ते व्यवस्थित क्लिअर करून त्यांनी जुनी पेन्शन चालू करावी। आणि ज्या बांधवांना नाशिक मनपाची योनोशीचा जो विषय होता तो पूर्णपणे आता क्लिअर झालेला आहे। जास्तीत जास्त बांधवांनी आपले जी जुनी प्रकरण केलेली पावती, त्याला जे ग्रुपवरती दिले जे डॉक्युमेंट आहे ते सर्व जोडावे आणि आपले तिथं कागदपत्र जमा करावी। अशा पद्धतीने आज या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात सदर मीटिंग संपन्न झाली। जय प्रहार। आवाज महाराष्ट्र SP न्यूज, मुख्य संपादक सतीश परदेशी, मनमाड।